ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबई अहमदाबाद महामार्गावरल्या वाहतूक कोंडीने एका 2 वर्षाच्या चिमुरड्याचा जीव घेतलेला आहे। आणि ही घटना जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजल्याच्या नंतर आज ते स्वतः 9 वाजता याच मुंबई अहमदाबाद महामार्गावरल्या वाहतूक कोंडीचा पाहणी करण्यासाठी येणार आहेत। मी आता घोडबंदर ब्रिज जवळ आहे, वसई हद्दीमध्ये आपण बघू शकता हाच तो महामार्ग आहे। गुरुवारी दुपारी 2:30च्या सुमारामध्ये रेहान शेख नावाचा 2 वर्षाचा जो मुलगा आहे, हा मुलगा 4थ्या मजल्यावरून खाली पडला होता आणि गंभीर जखमी झाल्याच्या नंतर त्याला मुंबईच्या दिशेने घेऊन जात होते। तेव्हा आपण हा महामार्ग बघू शकता। याच महामार्गावरती प्रचंड अशी वाहतूक कोंडी झालेली होती आणि वाहतूक कोंडीमध्ये अडकल्यामुळे त्याला उपचार नाही मिळाला आणि त्यामध्ये त्याचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे। आपण बघू शकता की आता त्या दिवसापासून ही वाहतूक कोंडी काढण्यासाठी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस जे आहेत हे या महामार्गावरती तैनात करण्यात आलेले आहेत आणि 24 तास या ठिकाणी पोलीस जे आहेत वाहतूक कोंडी काढण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण जर बघितलं तर हा जो महामार्ग आहे मुंबईवरून दिल्लीला जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि लाखो वाहनांची रहदारी जी आहे या महामार्गावरती आहे। मात्र या महामार्गावरती प्रचंड असे खड्डे पडलेले आहेत। त्याचप्रमाणे जे सिमेंट कॉन्क्रीटचं जे या महामार्गावर काम झालेलं आहे हे सुद्धा पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। आपण आणि यामुळे जी वाहतूक कोंडी जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये होते। सध्या अवजड वाहनं जी आहेत रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ठाण्याच्या दिशेने जाणारे वाहनं जे आहेत हे बंद करण्यात आलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे जे मिक्सरचे जे मिक्सर आहेत आजूबाजूला RMC प्लांट आहेत हे विरुद्ध दिशेला या ठिकाणावरून येतात आणि त्यानंतर या रस्त्यावरती प्रचंड अशी वाहतूक कोंडी होते आणि यामुळेच ही वाहतूक कोंडी झाल्याच्या नंतर या ठिकाणी मग मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रुग्णवाहिका असतील, त्याचप्रमाणे जे तात्काळ सेवेचे जे वाहनं असतील हे या वाहतूक कोंडीमध्ये अडकतात। आज एका रेहानचा जीव गेलेला आहे का आणि अशा अनेक जीव जे आहेत या महामार्गाच्या वाहतूक कोंडीमुळे गेलेले आहेत। त्यामुळे आता स्थानिक नागरिकांसह लोकप्रतिनिधी सुद्धा संतप्त झालेले आहेत। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूर्ण प्रशासनाची बैठक घेणार आहेत आणि त्यावर काय तोडगा काढतात हे पाहणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई घोडबंदर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।